चला आता देखा आपला झुमका भाकर तैयार हुई के बेसन। देखा आज अपन इतना झुमका वाला बेसन बनाओ। झुमका वाला बेसन ले आपण आते 2-3 पया तेल। तेल थोडं जास्ती लागस याले। ते येमा आहेत ना आपण थोडा आपण राई टाकू। राईले चांगलं उडू देवा ना तरतरात आणि मग आपण जिरं टाकसो। आता आपले राई आता मस्त तरतरात उडी गई। आता जिरं टाकी दिलं आपण इतना आता चुटकीभर हिंग टाकतो। मग आपण थोडी हिरवी मिरची कापेले। आता कांदा यातले ना एकदम बारीक तापी ठेवाना धीमे तापी। आता आपण इतना लसणनी पेस्ट टाकी देऊ। लसण कुटीने ठेवलो होता मी। लगे आपण लसण कढीपत्ता टाकू 10-12 पत्ता कढी नाही। तेल आहे ना चांगला हलावाना चांगला लाल होऊ द्या। तेल आहे ना आपल्याकडे झुमका भाकर म्हणतात। झुमका भाकर बनवतात ना भाकरना संग मस्त लागत आहे। असं आपल्याकडे तावा बेसन बी म्हणतात याले। आता आपण चुटकीभर हळद टाकू तेमा। हे देखा हळद टाकी राहिलो मी। थोडा आपण आता तेमा तिखट टाकू। तर का आधे चमचे तुमले तिखट करायला होय ना तिखट बनाव जा। आम्ही थोडं तिखट कम खातस आणि स्वादानुसार मीठ। हे सगळं आहे ना असं एकदम लाल होऊ देवा ना मस्त शेकी टाका ना। आपण येत ना आता आपण थोडं बेसन हेमा टाकू। आता काय बेसन ले ना असं सगळं काय करी देवा। मसळी काढा ना एकदम मस्त पैकी। आता यामध्ये ना आपण थोडं पाणी टाका ना गरम करीने टाका ना पाणी। थोडं पाणी टाका ना। आणि गॅस आहे ना एकदम धीमे तापे ठेवायला। आपण आता थोडंसं टाकी देऊ पाणी। तेव्हा पाणी जास्त लागत नाही। कप 1.5 कप पाणी लागत बस। आता यामध्ये ना आपण कोथमीर टाकी देऊ। त्या देखा कोथमीर कापीने ठेवलंच होती मी। कोथमीर टाकी देऊ 2-3 मिनिट ना साठी आपण आता इथे झाकण ठेवू। देखा आता आपण झुमका खोलू। हे देखा हे ना तुम्ही आहे ना एकदम मस्त येन संग भी खाऊ शकतात भाकरना संग भी खाऊ शकतात आणि पोळी संग भी खाऊ शकतात। देखा आपलं बनी सनाते तैयार है। चला आता देखा आपला झुमका भाकर तैयार हुई के बेसन। इतले आम्ही पोया करेलेत पोयासना बरोबर खावा। देखा तुमले व्हिडिओ कसा लागणार लाईक करजात शेअर करजात आणि सबस्क्राइब करजात। थँक यू।